प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरता किंबहुना कीर्तनाकरता निवडलेला विषय अभंग सर्वांच्या पाठातला परिचयाचा इफेक्ट कमी करा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली ज्ञानोबराय यांच्या अनुभूतीतून अभिव्यक्त होणारा सुंदर विषय आजचा अभंग आहे। अनेक श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये एक चेतना, एक भावना आणि एक संशय व्यक्त झाला असावा, तो व्यक्त करू शकत नाहीत, पण एकमेकांच्या करुणोपकरणी तो व्यक्त करण्याची मुभा असल्या कारणानं एकमेकाशी चर्चा करून हा अभंग आज कसा। आज मागणीपर प्रकरण आहे, मागणीपर प्रकरणाचा अभंग असावा। योग म्हणजे 12 वर्षाची तपश्चर्या, 12 वर्षाच्या तपश्चर्यानंतरही जर मागावंच लागत असेल तर केलेल्या यज्ञाचं, केलेल्या तपस्येचं फल मिळालं नाही असं जाहीरपणे ग्वाही देण्यासारखं आहे। म्हणून गृहीत धरतो 12 वर्षाचा आपला परमार्थ यशस्वी झाला आणि यशस्वी झालेल्या परमार्थाच्या संदर्भामध्ये माऊली ज्ञानोबरायांचे जे अनुद्गार आहेत ते व्यक्त करताना माऊली ज्ञानोबराय बोलतात की योग्यांना दुर्लभ असता मी तो बघितला। आणि असंच बोलत नाही, योग्यांना दुर्लभ आहे तो मी बघितला, पण साक्षी म्हणून साजणीचा आश्रय घेतला। ही साजणी म्हणजे खेबुडकरांची साजणी नव्हे, खेबुडकरांच्या साजणीमध्ये आणि माऊली ज्ञानोबरायांच्या साजणीमध्ये 6 जणी आहेत। आशा, तृष्णा, वासना, संघर्षाशिवाय सत्तेची प्राप्ती नाही आणि संघर्षाविना मिळालेल्या सत्तेला रस नसतो, आनंद नसतो, स्वारस्य नसतं। माऊली ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये संघर्षाच्या अंती प्राप्त झालेली सत्ता म्हणजे ईश्वर प्राप्ती आहे। योग्यांना जो दुर्लभ आहे तो मी बघितला। साजणी शब्दाचा अर्थ बुद्धी चातुर्य नाही, बुद्धीच्या संदर्भानं मी त्याला परीक्षण करून बघितला, तपासून घेतला, चेक करून घेतला आणि तो माझ्या सन्मुख आहे। योग्यांना दुर्लभ असणारा मी बुद्धीच्या स्तरावरती कसून चौकशी करून त्याला प्राप्त करून घेतलेला आहे, बघितलेला आहे। या अभंगामध्ये एक सुंदर ओळ आलेली आहे, देखिला देखिला माये, त्या अगोदर पाहता पाहता मना न पुरे धनी। द्विरोक्ती नावाचा दोष आलेला आहे आणि द्विरोक्ती दोष सोडवल्याशिवाय वक्त्याला अभंगामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार हे व्यासपीठ देत नाही। इफेक्ट कमी करा, पुन्हा एकदा सांगतोय। पाहता पाहता मना न पुरे धनी, तर इथे द्विरोक्ती सोडवत असताना बुद्धी आणि मन, अंतकरण चतुष्टयामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या संदर्भामध्ये मनाची व्याख्या केलेली आहे। संकल्प विकल्पात्मक वृत्तीस मन असं म्हणतात, चिंतनात्मक वृत्तीला चित्त असं म्हणतात, निश्चयात्मक वृत्तीला बुद्धी असं म्हणतात आणि शेवटचा मुद्दा आहे ज्याला अहंकार, मीपणाच्या स्थायी भावाला अहंकार म्हणतात। तुम्हाला ऐकायचं की नाही तुमच्या तुम्ही ठरवा। इथे अंतकरण चतुष्टयामध्ये असणाऱ्या 4 भागांचं जे चिंतन आहे, 4 भागांचं कीर्तनासाठी इथे साऊंड सिस्टीम वादकांसाठी, ऐकणाऱ्यांसाठी, कीर्तनकारासाठी नाही, त्यामुळे मी बरं आहे, वेगळाच बरं आहे। विठाला 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 अंतकरण चतुष्टयातील 4 मुद्द्यांचा जर आपण सखोल अध्ययन जर केलं तर त्यामध्ये मनाची व्याख्या संकल्प विकल्पात्मक वृत्ती आणि बुद्धीची व्याख्या आहे निश्चयात्मक वृत्ती। संकल्प विकल्प ज्या वेळेस अंदोलित होतात, एकमेकांशी चर्चा करतात, एकमेकांशी संघर्ष करतात, त्यावेळेस त्यातून निघालेलं जे नवनीतातून असणारं जे काही सार तत्व आहे ते सार तत्व म्हणजे ह्या विश्वातलं अंतिम सत्य आहे। म्हणून मनाच्या स्तरावरती काही गोष्टी मान्य केल्या जाऊ शकतात, बुद्धीच्या स्तरावरती परीक्षणानंतर स्वीकारलं जातं। म्हणून इथे माऊली ज्ञानोबराय बुद्धीचा आणि मनाचा संबंध जोडत असताना मी बुद्धीनं परीक्षण करून घेतला। या विश्वामध्ये सर्वात मोठी एक इंद्रिय शक्ती आहे, त्या इंद्रिय शक्तीला आम्ही असं म्हणतो की मन। कारण ह्या विश्वामध्ये सर्वात जास्त तीव्र वेग जर कशाचा असेल तर तो मनाचा आहे आणि मनाचा तीव्र वेग जर आम्हाला तपासून बघायचा असेल तर आजपर्यंत त्याच्यासाठी परिमाण या विश्वामध्ये कुठलंही विज्ञान किंवा कुठलंही अध्यात्म करू शकलेलं नाही। म्हणून मनावरती प्रयोग करत असताना, मनाचं अध्ययन करत असताना एक गोष्ट ताबडतोब आमच्या लक्षात येते की मनाची संकल्प विकल्पात्मक वृत्ती, यातून कल्पनेचा उदय होत असतो। ही कल्पना अशी असते की जो न देखे रवी वो देखे कवी, जो सूर्य बघू शकत नाही तो एक कवी बघू शकतो। म्हणजे कल्पना करण्यामध्ये मनाचा अग्रक्रम असतो
कल्पना करणारं मन सुद्धा माऊली ज्ञानोबराय सांगतात, पाहता पाहता मना न पुरे धनी, व्यक्त होता येत नाही. कारण अभिव्यक्तीसाठी अनुभव पदरीशी असावा लागतो आणि तो अनुभव कल्पकतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा पूर्ण होत नाही, असं माऊली ज्ञानोबराय सांगतात. पाहता पाहता मना न पुरे धनी. देखिला देखिला माये देवांचा देव, द्विरोक्ती दुसऱ्यांदा आलेली आहे. देखिला देखिला माये देवांचा देव, एकदा बघितल्याच्या नंतर मानवी जीवनामध्ये बघितल्याची उपलब्धी आहे ती काय असावी, तर माऊली ज्ञानोबराय सांगतात, फिटला संदेह आणि निमाले दुजे पण. आत्तापर्यंत मी ज्या संभ्रमात होतो, ज्या संदेहात होतो, त्या संदेहाच्या पलीकडे मी पोचलो आणि दुजे पण माझ्या जीवनातून नष्ट झालं. याचा अर्थ द्वैतातून अद्वैताकडचा प्रवास, द्वैत आणि अद्वैत दोघांशी जोडलेला देखीला देखीला संबंध आहे. एका सगुणातून बघितल्याच्या नंतर निर्गुणापर्यंतचा प्रवास केलेला आहे. म्हणून सगुण आणि निर्गुण दोघांच्या संबंधानं देखीला, सगुणही देखीला आणि निर्गुणही देखीला. शेवटच्या चरणामध्ये माऊली ज्ञानोबराय सांगतात की अनंत रूपानं अनंत वेशानं मी त्याला बघितलं. पंचदशी सांगते की ईश्वराचं स्वरूप कसं आहे, रूपम रूपम बभू असौ प्रतिरूप इति श्रुती ही उपमा सूर्य इत्यादी सूत्र यामा सूत्रकृत चराचरामध्ये तो व्याप्त आहे. ब्रह्मसूत्र सांगताय अतएव चोपमा सूर्य का, दिवस सूर्याच्या किरणासारखं हे ब्रह्मतत्व व्याप्त आहे. मग ह्या व्यापक असणाऱ्या ब्रह्मतत्वाला अनंत रूपात मी बघितलं, अनंत वेशानं बघितलं. मी त्याला जातीपातीत विघटताना बघितलंय, मी त्याला प्रांतवादात विघटताना बघितलंय, मी त्याला भाषावादात विघटताना बघितलंय, मी त्याला माणसात लिंग भेदानं अनेक प्रकारानं विघटताना बघितलेलं आहे. अनंत रूपानं अनंत स्वरूपानं मी त्याला बघितला. तो एकच आहे या गोष्टीची ग्वाही दिली आणि शेवटी शब्द वापरला की बाप रखुमा देवीवरू खूण बाणली कैसी. खूण हा शब्द महत्वाचा आहे. अभंग निर्मितीसाठी काही गोष्टींची गरज आहे. व्याकरणामध्ये अस्तोभम, असंदिग्धता, अल्पाक्षरत्व, विश्वतोमुखम, सारग्रहण आणि दोषराहित्य. अक्षर कमी असावीत म्हणून आमच्या संतांनी अक्षर कमी करून स्वतःचं नाव सिद्ध केलेलं आहे. तुकाराम महाराज जर लिहित असतील तर तुका म्हणे, तुकाराम बोलोबा मोरे असं नाव त्यांनी एवढं लिहिण्याचं जास्त काही उपद्व्याप केला नाही, विस्तार भय असतो. त्यांनी तुका म्हणे केलं. तुका म्हणे आलं की तुकोबार आहे, नामा म्हणे आलं की नामदेवराय, जणी म्हणे आलं की जनाबाई महाराज, चोखा म्हणे आलं चोखोबा महाराज. पण माऊली ज्ञानोबरायांचं वाङ्मय जर बघायचं असेल तर म्हणे निवृत्तीदासू असं जर म्हटलं तरी माऊली ज्ञानोबराय. बाप रखुमा देवीवरू जरी म्हटलं तरी माऊली ज्ञानोबराय. आणि ज्ञानदेव म्हणे असं जरी म्हटलं तरी माऊली ज्ञानोबराय. मग तीन नावाने वाङ्मय माऊली ज्ञानोबरायांचं लिखित का झालं आजपर्यंत आमच्या मनाला प्रश्न पडला आहे की नाही सांगता येणार नाही, पण विचारण्याचं धाडस केलं नाही. पण एक प्रतिष्ठा असते, वक्त्याला प्रतिउत्तर करू नये, वक्त्याला प्रश्न करू नये ही प्रतिष्ठा झाली असल्या कारणानं मनुष्य आपल्या मनातली गुपितं मनातच ठेवतो, सडवतो आणि शेवटी एक दिवस विद्रोह करून या विद्रोही वाङ्मयाला बळी पडून ह्या परमार्थ सत्तेला आव्हान करायला तयार होतो. असो, म्हणून बाप रखुमा देवीवरू लिहिलं तर ही खूण एका विशिष्ट कालावधीपुरती आहे. मी कीर्तनाच्या शेवटी हा मुद्दा मांडणार आहे की माऊली ज्ञानोबरायांनी तीन नावाने वाङ्मय का लिहिलं. इथे अनेक विद्वान आहेत, सर्वांना माहिती आहे. सर्वांच्या घरामध्ये मामासाहेब दांडेकरांची ज्ञानेश्वरी पण असेलच. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 84-85 पानांची जी प्रस्तावना आहे त्यामध्ये एक युक्तिवाद असा आहे की मामासाहेब म्हणतात की एका कोण्यातरी तर्कवाद्यानं एक सिद्धांत मांडला की माऊली ज्ञानोबराय तीन आहेत. एक पैठणचे ज्ञानोबराय, एक आपेगावचे ज्ञानोबराय आणि एक आळंदीचे ज्ञानोबराय. पण हे तीनही ज्ञानोबराय एकच आहे. तिघांचं वाङ्मय एकच आहे किंवा एकाच व्यक्तीचा वाङ्मय तीन नावानं कसं आहे या गोष्टीचा उलगडा करून मी माझ्या सेवेला पूर्णविराम देणार आहे. शाश्वत वेळ आपल्याला दिली गेलेली आहे, त्या वेळेप्रमाणे कीर्तन सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न करेन. 10:30ची वेळ दिलेली आहे, तशी परवानगी आहे असं त्यांनी सांगितलं. कारण सध्याचा काळ ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत अत्यंत कठीण आहे. त्या वादात आपल्याला पडायचं नाही, पण भारतीय संविधानावरती विश्वास आहे. भारत देशामध्ये राहतो म्हणून भारतीय कायदे, भारतीय परंपरा ह्या गोष्टींना दुजोरा देत किंवा त्याचा आदर राखत बरोबर 10:30ला 5 कमी असताना सेवा समर्पित होईल. 1 सेकंद मिनिट इकडे तिकडे होणार नाही. कुणी जर लोकलचा प्रवासी असेल तर बरोबर त्यानं मी दिलेली वेळ त्याच वेळेला सेवा समर्पित होईल. मी माझ्या अभंगाकडे लक्ष देण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं उपस्थित गायक वादकांना धन्यवाद देतो. छान प्रकारची ध्वनी व्यवस्था साऊंड सिस्टीमवाले दादा त्यांनाही धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांना आणि सर्वात शेवटी
ज्यांचं प्रथम नाव घ्यायला पाहिजे होतं असे हरिभक्तपरायण रोशनजी महाराज भागवताचार्य, विदर्भभूषण. अगदी त्यांच्या परिसरामध्ये माझे कार्यक्रम झालेत, खूप कार्यक्रम झालेत. मी थेट नावं सांगितले त्यांना, कळमेश्वर, लिंगा वगैरे. ईश्वर महाराज उईके कुठे राहतात ते, कोंढाळी, तिथे पण कार्यक्रम झालेले भरपूर. तिकडे विदर्भामध्ये, मध्य प्रदेशमध्ये तिकडे संसार असेल, तिकडे खूप कार्यक्रम होतात. आणि खरं सांगू मी तुम्हाला, खरा अंतरातून परमार्थ तिथे असतो विदर्भामध्ये. अत्यंत सुंदर प्रकारची त्यांची कथा सुरू असेल असं 100% खात्रीलायक सांगतो, कारण मला विदर्भावरती पूर्ण विश्वास आहे. आता फक्त तेवढं ते महाराष्ट्र शासन नाव तसंच राहू द्या, विदर्भ शासन पुढून टाका, कारण आमचा तुमचा संबंध अंतरातून आहे. असो, या ठिकाणी शक्यतो भागवताचार्य म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, नवीन भागवताचार्य, ते जास्तच आवाका दाखवणारे. मुद्दाम त्या विषयावरती बोलणार आहे मी. ही जी मंडळी आहे ना, नवशिखी मंडळी, ही नवशिखी मंडळी कीर्तनाला, त्या कथेला गेल्याच्या नंतर कीर्तनकार कोणी असो कीर्तनात येऊन बसत नाही, हे दुर्भाग्य आहे. ह्या व्यासपीठाचा अपमान ते व्यासपीठ करताय, म्हणजे व्यासपीठामध्ये एकमेकांशी आंदोलन करायची का? नाही. आज त्यांनी माझ्या कीर्तनाला उपस्थिती दाखवली, इतरही दिवशी असतात ते अशी माहिती मिळाली, त्याबद्दल त्यांच्या चरणावृंदी मस्तक टेकवतो, साष्टांग प्रणिपात करतो, दंडवत करतो. उपस्थित सर्व श्रोतूजनांना पुन्हा एकदा नमन करून माझ्या अभंगामध्ये प्रवेश करण्याची विनंती करतो. विठाला विठाला योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. माऊली ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये आलेली जी अनुभूती आहे ती अभिव्यक्त करतानाचा अभंग आहे, असं मी प्रारंभीच बोलून गेलो. जर परमार्थ करायचा आहे आणि 50 वर्ष सप्ताहाची होत आहे, लोकांना हेच सांगायचं की अजूनही आम्ही मागणीच करतो आहोत, तर त्या ईश्वराला सुद्धा न सांगता कळो येते अंतर. किती दिवस मागणार आहोत आम्ही? 12 वर्षाचा परमार्थ झाला म्हणजे 12व्या वर्षाच्या शेवटी मागणी पूर्ण झाल्याचं प्रकरण असावं. या विश्वामध्ये जर काही गोष्टीची गरज असेल तर पंचदशिकार सांगतात, कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंश्च भुज्यते. जीव जन्माला आला की सुखाच्या उपभोगासाठी कर्म करतो, केलेल्या कर्माची फले भोगण्यासाठी पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो. हे जन्म मरण नावाचं जे दुःख आहे ना, हे दुःख नष्ट करण्यासाठी जीवाचा प्रयत्न असावा. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी, परमानंदाची प्राप्ती व्हावी, नाम मोक्ष मिळावा. मोक्ष मिळाल्यानंतर स्वर्ग मिळतं, वैकुंठ मिळतं वगैरे, ह्या ज्या संकल्पना आहे, आजची अपडेटेड पिढी त्याला स्वीकारत नाही. कारण आज प्रत्येक गोष्ट गुगलवरती सर्च करणारी मुलं आहे. व्हॉट इज द हेवन ते सांगतात, काही नाही, अंधश्रद्धा आहे, मुलं चेक करतात. म्हणून आज जे गुगलला मान्य आहे ती गोष्ट मांडल्यास हरकत नाही. म्हणून आजची पिढी जर आम्हाला मूळ प्रवाहात वानायची असेल तर त्याच्यासाठी उपयोग आहे. ते सांगतात आम्हाला काय गरज आहे, आम्ही सदन आहोत, आमच्या वाडवडिलांनी कमवून ठेवलेलं आहे, खूप काही प्राप्त आहे. पण खरं सांगू मी तुम्हाला, श्रीमंताच्या घरी जन्माला आलेलं श्रीमंताचं मूल श्रीमंतीचा आनंद चाखू शकत नाही. कारण श्रीमंतीचा आनंद जर चाखायचा असेल तर पदरी गरिबीचे चटके असावे लागतात, त्यावेळेस तुलना होत असते. म्हणून गरिबीतून श्रीमंत झालेला मनुष्य त्या श्रीमंतीचा आनंदाचा रस चाखू शकतो. म्हणून सत्तेशिवाय संघर्ष नाहीये. आज मुलांना सर्व काही व्यवस्थित जर मिळालं तर पुढे ही मुलं जी आहेत ना, ही मुलं व्यवस्थित आहेत, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत व्यवस्थित आहे. पण ज्या वेळेस त्यांच्या जीवनामध्ये उद्विग्नता निर्माण होईल, स्ट्रेस निर्माण होईल, त्यावेळेस त्यांच्या मनाला शांत करण्यासाठी जी शक्ती आहे ती शक्ती इथून मिळत असते. म्हणून हा परमार्थाचा जो मार्ग आहे, जबरदस्तीनं परमार्थामध्ये मुलांना आणण्यापेक्षा मुलांनी तो स्वीकारला पाहिजे. समाजावरती परमार्थ लादण्यापेक्षा समाजानं तो स्वीकारला पाहिजे, त्यावेळेस तो 10 पट ताकदीनं स्वीकारला जातो किंवा ऊर्जित होत असतो. माझा मूळ विषय असा आहे की माऊली ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये हा जो प्रसंग झाला, देखिला माये योग्यांना दुर्लभ आहे तो मी बघितला, असं म्हणण्यामागे माऊली ज्ञानोबरांचा काय अर्थ असेल? कारण आजवर आम्ही जेवढं माऊली ज्ञानोबरांचं चरित्र अभ्यासलेलं आहे, पहिल्यापासून शेवटपर्यंत फक्त आणि फक्त स्वकीयांचा त्रास, माऊली ज्ञानोबरांचं संघर्षमय जीवन, पण त्यांच्या जीवनामध्ये केलेली जी प्रतिज्ञा आहे, अवघाची संसार सुखाचं करीन, तो सुखाचा संसार झाला की नाही हे आम्ही तपासूनच बघत नाही. कारण येणारी पिढी जी आहे, 10,000 रुपयांचा मोबाईल जर घेतला तर तो 3ऱ्या दिवशी नव्यानं अपडेट व्हायला मागतो. हे नवीन व्हर्जन आलेलं आहे, अपडेट करा असा मागतो तो. मग येणारी पिढी ऑलरेडी अपडेटेड आहे, त्यांच्यासमोर काय तत्वज्ञान मांडावं? म्हणून हे मुलं पहिल्यांदा प्रश्न विचारणार आहे की आम्हाला परमार्थाची गरज काय? माऊली ज्ञानोबरांनी तर फार आवाज देता का जरा? आता पुन्हा नाही सांगणार बुवा,
रोज कार्यक्रमात थोडासा आवाज द्या मला. विठाला विठाला विठाला. काय सांगत होतो ते फक्त बोट लावतात, त्यांच्याकडे नका लक्ष देऊ. काहीतरी चाललं होतं आपल्या कीर्तनातून. कीर्तनाकडे तुम्ही सिंहावलोकन करता आहात, याचा अर्थ असा आहे, येणारी जी पिढी आहे ना, ती पिढी पहिला प्रश्न विचारणार, परमार्थाची गरज आम्हाला काय? माऊली ज्ञानोबारायांनी तर कुठेतरी बोलून ठेवलेलं आहे, अवघाची संसार सुखाचा करीण. झाला की नाही ते सांगा ना. झाला असेल तर सांगा. माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे, जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला एक सुंदर दुजोरा दिलेला आहे, जिंकावा संसार. संसार जिंकावा. संसार म्हणजे काय? प्रपंच. संसार म्हणजे काय? संसरती इति संसारा. हे जे जगात सुरू असलेलं जे परिवर्तन आहे ना, हे जे चक्र आहे ना, सृष्टीचक्र, याला जिंकावं म्हणजे याच्या अधीन होऊ नये. उपजेते नाशे नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ह्या न्यायाप्रमाणे पुन्हा जन्म मरणाचा जो फेरा आहे तो नको आहे, त्याच्या अधीन आम्ही राहू नये, त्याला जिंकावं. हा संसार जिंकायचा म्हणजे नेमकं काय करायचं? खरोखर ईश्वर बघण्यामध्ये आनंद आहे का? आणि तेच ध्येय मानवी जीवनाचं असावं का? पेटी पुढे घ्या म्हणजे मला स्वर येईल. तर त्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. संसार जिंकायचा म्हणजे नेमकं काय जिंकायचं? हा संभ्रम 99.99% लोकांना आहे. तर संसार जिंकायचा म्हणजे 4 गोष्टी जिंकायच्या, त्याला संसार जिंकणं असं म्हणतात. सर्वात महत्वाचं, मनुष्यानं आसन जिंकावं, जितासन. श्वास जिंकावा, जित श्वास. त्यानंतर संग जिंकावा, जित संग. आणि शेवटचं, पहिला जितासन, जित श्वास, जित संग आणि जितेंद्रिय, इंद्रिय जिंकावं. 4 गोष्टींचं झाल्यानंतर चिंतन मी प्रारंभ करणार आहे. पहिला मुद्दा सांगितला, आसन जिंकावं. मला कोणीतरी सांगितलं, मी जर आसन लावलं तर 4 तास उठत नाही, मूळव्याध होईल, कशाला बसतो एवढा? आसन जिंकणं म्हणजे काय हो? एक जागा, एक निर्धार. एकदा का निर्धार केला की त्या निर्धारापासून बाजूला जायचं नाही. अनेक आमिष येतील, अनेक आमिष येतील. कोणी सांगेल की इकडे चल, तिकडे चल. नाही नाही नाही, दृढता तुमच्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. निळोबाराय अनुष्ठान मानतात. कोणीतरी सांगितलं, संताविना प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. निळोबारायांनी अनुष्ठान मांडलं. देव आला, देवाला सांगितलं, प्रार्थील्या वाचून आलास का? तुझं लागी येथे बोलाविले कोणी? कशासाठी आलास तू? काय गरज होती? मला तुकोबारायांच्या मार्फत तुझ्याकडे यायचंय, कारण मी जर आलो तुझ्याकडे, मागितलं तर माझे हात छोटे छोटे आहेत, पण ज्या वेळेस माझ्या आईचा पदर धरून मी तुझ्याकडे येईन, त्यावेळेस मात्र तू माझ्या आईला आनंद होईल, यासाठी तू मला जास्त प्रमाणात खाऊ देशील, म्हणून त्यांच्या मार्फत मला येऊ दे. तुकोबाराय परमार्थ करत असताना भक्ती मार्गामध्ये अनेक अडथळे असं सांगतात. कोणी सांगतात योग मार्गाने या, कोणी सांगतात ज्ञान मार्गाने या, कोणी सांगतात ध्यान मार्गाने या. तुकोबाराय सांगतात, का भक्ती मार्ग का कमी आहे, किंवा भक्ती मार्गात काय अडचण आहे? तर तुकोबारायांना सांगितलं की भक्ती मार्गात आल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा तुम्ही सेवा मागता आहात, म्हणजे तुम्हाला जन्म मरण आहेच. तुकोबारायांनी सगळ्याच गोष्टींवरती पाणी फिरवलं. ऋतू वसंत सुरू आहे ना, जरा बसंत बाहेर गाऊ थोडासा. तुकोबाराय म्हणतात, हे जन्म मरणाचं दुःख आहे ना, मला आलं तरी चालेल, पण मला तुझी सेवा घडावी. घेईना मी जन्म याजसाठी देवा. आता ऐकू द्या. हो, घेईना मी जन्म याजसाठी देवा. घेईन मी जन्म याजसाठी देवा. घेईन मी जन्म याजसाठी देवा. देवा याजसाठी देवा. घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया साधावया. तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधावया.
हरिनाम कीर्तन संतांचे पूजा, हरिनाम कीर्तन संतांचे पूजा. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन, पुन्हा जन्माला येईन, पण तुझी सेवा लाभलीच पाहिजे. मग जन्म मरणाचं मला दुःख नाही, भीती वाटत नाही, हा निर्धार असावा. अरे या विश्वातलं सगळ्यात मोठं दुःख जर जन्म आणि मरण असेल, तरी पण ते जन्म मरण आलं तरी चालेल, पण माझा निर्धार आहे की तुझी सेवा मला मिळावी. याला म्हणतावं जितासन. निर्णय केला की निर्णयावरती ठाम राहावं. दुसरं मी काय बोललो, जित श्वास, श्वास जिंकावा. श्वास जिंकावा म्हणजे काय हो? पहिल्यांदा मी सांगितलं यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, त्यातलं आसन नाही, एक दृढता, एक निर्धार. जर आता श्वास जिंकायचा याचा अर्थ प्राण अपान व्यान उदान समान यासला काही प्रकार आहे का? मी माझ्या मते सांगतो की श्वास जिंकायचा म्हणजे देवाला जिंकायचं. अर्जुनानं भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला, भगवान कहा हो आप? त्यांनी सांगितलं कहा नहीं हूं ये पूछ. ठीक आहे, एक गझल पण आहे, भगवान परमात्मा कुठे आहे? मला वाटतं अहमद हुसेन वगैरे कोणीतरी त्याचे गायक आहेत. मैं हवा हूं कहा वतन मेरा. मी हवा आहे. तशाच पद्धतीने ईश्वर गीतेमध्ये ग्वाही देतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्तम पचाम्यन्नम चतुर्विधम. अरे प्राण अपान स्वरूपानं मी ह्या शरीराचं जतन करतोय. याचा अर्थ प्राण भगवान परमात्मा आहे, अपान हा मानव निर्मित वायू आहे. प्राण जर भगवान परमात्मा आहे तर प्राणाला प्राण जतन करण्यासाठी प्राण नावाचा वायू ह्या विश्वामध्ये उत्पन्न कोण करतो तर झाड करतो. जर या सृष्टीवर प्रेम कराल, झाडे लावाल, झाडे जगवाल तर ईश्वराला जगवल्यासारखं, ईश्वरावर प्रेम केल्यासारखं, ईश्वराला जिंकल्यासारखं. म्हणून झाडे लावा, श्वासाला जिंका. जित श्वास, त्यानंतर जितसंग. जितसंग, त्या अगोदर जितेंद्रिय मुद्दा जरा चर्चा करू त्यावरती. इंद्रिय जिंकावं म्हणजे काय? एक श्लोक आहे गीतेतला, पटकन आठवला म्हणून सांगतो मी. श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च मनषष्ठाणि इंद्रियाणि विषयानुपसेवते. इंद्रिय जिंकली म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. कर्मेंद्रियांचा संबंध नाही, पण ज्ञानेंद्रिय हे विषयासाठी प्रवृत्त करतात. आणि विषयाच्या परे, विषयाच्या पलीकडे जर पोहोचायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? इंद्रिय जिंकायची म्हणजे काय करायची? एवढे जिंकायचे नाही. काय झालं, एका बाजारात एक अशा ताईसाहेब गेल्या. आवडतं लोकांना कुत्रे पाळायला, पक्षी पाळायला. शेवटी त्या जीवाचं जे प्रतिउत्तर मिळत नाही ना, मिळाला तरी त्या प्रतिउत्तरातून त्याची अभिव्यक्ती होत नाही. म्हणून आपल्या भावना त्याच्याजवळ व्यक्त करू शकतो आपण, तो व्यक्त करू शकत नाही, तो उद्या विषय सोडून. पण ही एक मानसिकता आहे, सांभाळतात ते. म्हणून त्या माऊलीनं एका पोपटाच्या दुकानात गेली. एक पोपट बघितलं, काका या पोपटाची किंमत काय? त्या दुकानदारानं सांगितलं, ताईसाहेब 500 रुपये. 500 रुपये किंमत आहे. म्हणे एवढी 500 रुपये किंमत याची का? तर याचं कारण त्या दुकानदारानं सांगितलं की आई साहेब, हा पोपट जो आहे ना याचा हरिपाठ मुखोद्गत आहे. तिनं सांगितलं, अरे वा, 500 रुपयामध्ये छान पोपट आहे. दुसऱ्या पोपटाकडे हात केला, सांगितलं, ताईसाहेब त्याची किंमत 1000 रुपये. 1000 रुपये किंमत, 1000 रुपये किंमत, याला काय विशेष येतं? म्हणे गीता मुखोद्गत आहे. तिसऱ्याची विचारली, 2000 रुपये किंमत आहे. 2000 रुपये असं काय ह्या पोपटामध्ये? त्यांनी सांगितलं सर्व वेद मुखोद्गत आहे. आणि शेवटी बघितलं एका पोपटाची किंमत होती 10,000 रुपये.
त्या दुकानदारानं सांगितलं, आईसाहेब ह्या पोपटाची किंमत 10,000 रुपये. म्हणे याला काय येतं? वेद वेदांग उपनिषद शास्त्र पुराण गीता गाथा ज्ञानेश्वरी हरिपाठ काय काय येतं काय सांगा ना जरा. त्याने सांगितलं याला काहीच येत नाही. जेव्हा बघावं तेवढा खातो आणि झोपा काढतो. बोलतो की नाही बोलताना सुद्धा बघितलेलं नाही. म्हणून मग याची किंमत 10,000 रुपये का? तर त्याचं कारण त्या दुकानदारानं सांगितलं, त्याला काय येतं माहिती नाही. हे सगळे हुशार आहेत, यांची 500, 1000, 2000 रुपये किंमत लावली आहे, पण यांच्या 5 पटीनं त्याची किंमत का लावली? कारण हे सगळे त्याला बॉस म्हणतात. आलं लक्षात तुमच्या? ही 5 इंद्रिय जी आहेत ना, 5 इंद्रिय, ही 5 इंद्रिय कितीही प्रभावशाली जरी असली तरी त्यांचा बॉस मन आहे. म्हणून त्या मनाला ताब्यात घ्यावं. भगवान गौतम बुद्धांचं एक वाक्य आहे त्रिपिटक नावाच्या ग्रंथामध्ये, पाली भाषेमध्ये आहे. यो सहस्रम संगाम मनुसे जिने एकम जेय चत्तानम संगाम जुत्तमो जिने. 10,000 योद्ध्यांना जिंकणारा एखादा योद्धा असेल, बुद्ध म्हणतात माझ्या लेखी 0 किमतीचा आहे. पण ज्यानं स्वतःचं मन नावाचं इंद्रिय जिंकलं, तो 10,000 योद्ध्यांना जिंकणाऱ्या योद्ध्यापेक्षा मला मोठा वाटतो. का? कारण मन हे अजेय आहे आणि त्या अजेय मनावरती दिग्विजयी प्रयत्नानं जर यश मिळवलं तर निश्चितपणानं जीवन जगल्यासारखं होईल. म्हणून इंद्रिय जिंकावं, जितेंद्रिय. आणि शेवटचा मुद्दा, संग जिंकावा, जितसंग. आता तुम्हाला प्रश्न विचारतो मी. महाराजजी वारकरी परंपरेचे आहे म्हणून त्यांच्यावरती तिकडचे झालेले संस्कार दिसत नाहीत. सोपं सोपं एक जरा वेळ फक्त. इथे कथा कुठली सुरू आहे? किती लोक ऐकतात? जरा वरती हात करा ना. श्रीमद भागवत नाव हे किती लोकांनी ऐकलेले? वरती हात करा. नुसतं नाव किती लोकांनी ऐकलेलं? श्रीमद भागवत. अरे मी वेदांवर चिकित्सा करणारा माणूस आहे, जातीनं मुसलमान आहे, तुम्ही भागवत नाव ऐकलं नाही म्हटल्याच्या नंतर किती किती दुर्भाग्य म्हणायचो. श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे, ह्या ग्रंथाचा वाचक कथाकार जर ओळखायचा असेल तर त्याचं बाह्य लक्षण काय दिसतं आपल्याला? पहिल्यांदा रस्त्यानं जरी चालला तरी ओळख, भागवताचार्य आहेत. कसं ओळखतात गुरुजी? काहीतरी उपर्ण वगैरे असतं ना, काय नाव असतं त्याच्यावरती? राधे. चला, सर्वात जास्त भजन ह्या व्यासपीठावरून कुठल्या नावाचं होतं? चला, ही ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती आहे. भगवान कृष्णाचं गुणगान असायलाच पाहिजे. पण जास्तीत जास्त भजन जर राधा नावाचं होतं तर राधा नावाचे कमीत कमी 2-3 अध्याय तरी असायला पाहिजे. किती आहेत? तुम्ही नका सांगू. किती आहेत राधा नावाचे अध्याय? बरं, राधा नावाच्या कथा किती आहेत? राधा कॅरेक्टर किती वेळेस त्याच्यामध्ये उच्चारलं गेलेले भागवतामध्ये? सांगा ना मला. अहो एकदाही नाही. चला, राधा नाव एखाद्या ठिकाणी असेल, आहे का नाही? अहो राधा नाव नाही, कॅरेक्टर नाही, त्याची कथा नाहीये, त्याच्या लला ललित कुठल्याच प्रकारचा भाग श्रीमद भागवतामध्ये नाही. तर राधा हे कॅरेक्टर, हे नामस्मरण वारंवार का घेतलं जातं? कोण आहे राधा? राधा ही व्यक्ती नाहीये, राधा ही अवस्था आहे. ही राधा अवस्था ह्या व्यासपीठापासून प्राप्त होते आणि तीच अवस्था प्राप्त करण्यासाठी जीवाची धावपळ असावी. राधा म्हणजे काय? ऐकून घ्या जरा एकदा. संतांकडे गेलं की आमची पहिली मागणी असते, आमचा प्रपंच सुखाचं होऊ द्या, माझी बायको फार कटकट करते, मुलीचं लग्न जमत नाही, बायकोच मिळत नाही. हे संतांच्या जवळ आमची गाराणी असतात. म्हणजे सुखाच्याच लालसेसाठी मनुष्य संतांच्या जवळ जातो आणि त्यांना सांगतो सुख द्या. तर आमचे संत सांगतात सुख कुठे माहिती आहे का? तुझे पायी सुख सर्व आहे, किंवा सुखरूप ऐसा दुजा कोणी माझ्या पांडुरंगाशिवाय नाहीये. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव वेडावला रमपमगनी सुखाकार देव वेडावला रे.
देवांना सुख कमी पडलं की देव संतांच्याकडे येतात. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अरे इकडे येतात ना. मग साधक विचार करतो, असा तसा नाही, अधिकारी साधक विचार करतो की देवाकडे गेलं की देव फाईल संतांच्याकडे पाठव म्हणतात, संतांकडे गेलं की संत देवाकडे पाठवतात. ही दोघं कुठे भेटतील बरं? दोघांना एकदाच विचारायचं. आणि देव आणि भक्त एकाच ठिकाणी आनंदामध्ये आणि आनंदी वृत्तीत सापडतात. त्याचं नाव आहे रास क्रीडा. मग तो काय करतो माहितीये का? आसन लावतो, साधना करतो, पुण्य संचय करतो आणि एका लोकापर्यंत पोचतो. त्या लोकात गेल्याच्या नंतर त्याला सांगतात, घ्या उत्तम कुळ, धन घ्या, संपत्ती घ्या. तो सांगतो नको, मला अजून दुसरं काहीतरी पाहिजे, कारण या दोघांना एकत्र बघायचं. बरं ठीक आहे. माघारी जातो, पुन्हा एकदा नव्या संपत्तीसह नव्या भांडवलासह पोहोचतो. त्यावेळेस सांगतात मोक्ष घ्या. ते सांगतात नका, मोक्ष नको, मला त्या दोघांना विचारायचं आहे, कारण या दोघांनी आमची फसवणूक तर चालवलेली नाही. शेवटी रास क्रीडेपर्यंत तो साधक पोचतो. रास क्रीडेपर्यंत पोहोचलेला जो साधक आहे तो देव आणि भक्तांच्या दोघांच्या आनंदात मिश्रित होतो. रास क्रीडेपर्यंत रा आणि धावत जाणारा धा. राधा, देव भक्तांची संगत प्राप्त करणाऱ्याला राधा असं म्हणतात. विठाला विठाला. थोडा इफेक्ट रेग्युलर ठेवायचा. माऊली ज्ञानोबा आहे ह्या अभंगाच्या संदर्भानं जे काही बोलतायत त्याविषयीचं थोडंसं चिंतन बघणार आहोत आपण. अजून थोडा इफेक्ट. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा आहे. योग्यांना दुर्लभ असं असणारं तत्व मी प्राप्त केलंय असं जर ओरडून सांगत असतील तर पहिला प्रश्न होता, त्याची गरज काय, ते प्राप्त करण्याचा विधी काय, आणि हा प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा अधिकार मिळावा. स्वज्ञानेन प्रेरयति इति अनुबंध. हा अधिकार संबंध विषय आणि प्रयोजन अनुबंध चतुष्ट आहे. अधिकारामध्ये विवेक वैराग्य शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान मोक्षत्व आदी गुणांची युक्तता असावी. मग ही कुठून प्राप्त होणार आहे? त्यासाठी एक सुंदर उदाहरण आहे. सत्तेशिवाय संघर्षाची प्राप्ती नाही, संघर्षाशिवाय सत्तेची प्राप्ती नाही. आणि संघर्ष करत असण्यासाठी मनुष्याला जीवनामध्ये ठोकर लागणं गरजेचं आहे. ठोकर लागल्यानंतरचा योग्य मार्गदर्शक असावा आणि त्या मार्गदर्शनानं मनुष्य या स्थळापर्यंत पोहोचू शकतो. पहाटेचा समय आहे. ती काळी नागिनी सारखी पहाट हातामध्ये शस्त्र घेऊन निशेचा गर्भ चिरण्याची तयारी करते आहे. त्या अंधाराचा नायनाट करून त्याच्या उदरातून सूर्यदेवतेला प्रसवण्याचं काम करणार आहे. अजून थोडा इफेक्ट. इंद्रायणीचं पाणी शांतपणे वाहत आहे. कुठेतरी एखादा मासा कुस बदलावी म्हणून पाण्यामध्ये थोडीशी हालचाल होते. सूर्य निशेच्या गर्भातून वरती येतोय. अजून नाही. प्रसव वेदना निशेला सुरू झालेल्या आहेत. थोडीशी आभाय हा पृथ्वीवरती पसरलेली आहे आणि 11 वर्षाचे माऊली ज्ञानोबा आहे. शांतपणे इंद्रायणीच्या तीरावर आंघोळ करून आले. उत्तरी वस्त्रानं अंग पुसलं आणि त्यानंतर नाडी जागृत असल्या कारणानं थोडंसं त्यांनी साधनेला बसण्याचा विचार केला. मला दिसू द्या, चांगला चेहरा आहे त्यांचा, देखना चेहरा आहे. मला जरा असं फेस टू फेस राहू द्या. विठाला 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 थोडा इफेक्ट विठाला. माऊली ज्ञानोबा आहे इंद्रायणीच्या तीरावरती स्नान करून बसलेले आहेत. ध्यान लागावं म्हणून इडा पिंगला सुषुम्ना जागृत झालेले आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्यगा सर्व अवस्था एकमेकींशी बोलतायत. उत्तम वातावरण आहे. सहज बसले आणि सिद्ध बेटाकडे नजर मारली. छोटीशी आकृती आहे. कमरेवरती हात आहे. दोन्ही पाय एक समान जुळलेले आहे.
उंच टाचा करून आणि ज्ञानोबरायांच्या दिशेनं बघत आहे. आज माझा पांडुरंग पहाटेच आला की काय म्हणून माऊली ज्ञानोबराय आहे झपझप पावले टाकत त्या टेकडीपर्यंत पोहोचले. जसे जसे जवळ आले त्यांच्या लक्षात आलं पांडुरंग परमात्मा नाही हा, अरे ही तर माझी मुक्ता आहे. मुक्ताईच्या चेहऱ्याकडे बघितलं. ज्ञानोबराय गुडघ्यावरती बसले, दोन्ही हाताने मुक्ताईचा चेहरा हातामध्ये घेतला, उंजळीत घेतला आणि विचारलं मुक्ता काय झालं. मुक्ता व्यक्त होण्यासाठी प्रयत्न करत होती पण शब्द मुखातून निघत नव्हते. जोरात हंबरडा फोडला मुक्ताईनं. ज्ञानादादाच्या खांद्यावरती डोकं टेकवलं, ढसा ढसा रडली. रडत असताना फक्त पाठीवरून ज्ञानोबराय हात फिरवत होते, कारण आश्वासन द्यावं तर कैवार घ्यायचा कोणी. शब्द मुखातून व्यक्त होत नव्हते. सर्व काही झालं. मुक्ता रडून 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 पूर्ण शांत झाली. डोक्यावरून हात फिरवला आणि मग त्यानंतर ज्ञानोबराय विचारतात मुक्ता भल्या पहाटे आलीस. दादा एक कौतुक बघितलं आणि ते तुला सांगायचंय. मध्यरात्री उठून बघितलं तर आपली गौरी मावशी जी आहे ना, तिनं दिलेलं फुटकं पाण्याचं मडकं त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं होतं मी. सोपान काका मध्यरात्री त्यातून एक एक घोट घेत होता, पित होता, पोटाला दाब देत होता आणि झोपण्याचा प्रयत्न करत होता. त्याला मी विचारलं काय रे काय. तो व्यक्त झाला आणि त्यानं सांगितलं मुक्ता रोज कुणी ना कुणी मोठं होण्याचा प्रयत्न करतो, रोजच मधुकरी कमी येते. कधी कधी निवृत्ती दादा म्हणतो मला भूक नाहीये, अन्न सर्वांना मिळावं म्हणून मनाचा मोठेपणा का ग. कधी कधी ज्ञानादादा म्हणतो आज मला प्राणायाम करायचा आहे, नको. मनाचा मोठेपणा दाखवतात ग. किती खोटारड्या तुम्ही, किती खोटं बोलता. मुक्ता तू सुद्धा खोटं बोलतेस. अगं टोपल्यात अन्नाचा कण नसतो तरी पण आम्हाला सांगते टोपल्यात अजून शिल्लक आहे, तुम्ही जेवा. मला काय समजत नाही का मी लहान आहे का, तुझ्यापेक्षा तर मोठा आहे ना. मुक्ता एक काम कर, मी सकाळी मधुकरी बघितली आणि निर्धार केला आज मनाचं मोठेपण दाखवायचं. मी बोललो मला भूक नाहीये, तुम्ही सर्वांनी मनावर घेतलं ग. सकाळी जेवलो नाही, रात्री जेवलो नाही, पोटात अन्नाचा कण नाही म्हणून झोप येत नाही. मुक्ताईनं सांगितलं काळजी करू नको, सकाळी आल्यानंतर ज्ञानादादाला सांगून मधुकरीला पाठवते. मधुकरीचं आलेलं पहिलं अन्न, पहिली भाकरी तुझ्या ताटात वाढते. मग तर झालं. 7 वर्षाच्या मुक्ताईनं 9 वर्षाच्या सोपान काकाला आश्वासन दिलं, विनंती 11 वर्षाच्या ज्ञानादादाला करते. 7 वर्षाच्या मुक्ताईनं 9 वर्षाच्या बाळाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं, थोपटून थोपटून अंगाई गीत गाऊन झोपी लावलं. पहाटे उठून ज्ञानादादाला विनंती करते माझा भाऊ भुकेनं व्याकुळ झालाय, लवकर जा मधुकरीला. ज्ञानादादा मुक्ताईचा हात धरून सिद्ध बेटामध्ये आले. सिद्ध बेटात आल्याच्या नंतर मुक्ताईकडे आश्वस्त नजरेनं बघितलं, काळजी करू नको. खुंटीला टांगलेली झोळी घेतली, काखेला अडकवली, आळंदीच्या दिशेनं झपझप चालू लागले. 2 फरलांग चालल्यानंतर लक्षात आलं सूर्य अजून निशेच्या गर्भामध्ये आहे. भारतीय संविधान काही बोलू देत पण धर्म संविधान आम्हाला भिक्षा मागण्याचा अधिकार देत नाही. पावलांची गती मंदावली. माऊली ज्ञानोबराय सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले. एक दंडवत घातला, अर्ध प्रदक्षिणा घातली आणि सहज सुवर्ण पिंपळाच्या पारावर बसले. एका क्षणात समाधी लागली. माऊली ज्ञानोबरायांची समाधी चाळवली ती बरोबर मध्यान्ह काळी. चैत्रमास उन्हाळा, तापलेला सूर्य आगीचे लोळ त्या सुवर्ण पिंपळाच्या पानातून फेकत होता. माऊली ज्ञानोबरायांच्या कोमल अंगाला स्पर्श होत होता. ज्ञानोबराय जागृत झाले. सिद्धेश्वराकडे बघितलं, सूर्य देवतेकडे बघितलं. मध्यान्ह काळ झालाय. हे सिद्धेश्वरा का रे छळ आमचा हा, आम्ही भावंडांनी असंच उपासमारीनं मरावं का रे. तुझ्याच प्राप्तीसाठीचे प्रयत्न आहेत ना, मग तू आमच्याशी का असं वागतोयस. बघ सकाळी आलो त्यावेळेस मधुकरीची वेळ झाली नव्हती आणि आता टळून गेलीये. सांग माझ्या भावंडांना काय उत्तर देऊ. इवल्याशा मुक्ताईला कसं तिच्या सांत्वन करू रे. शब्द मुखातून निघत नाही तुझ्या, तुला काहीच संवेदना नाही कारण तू दगडाच आहेस. माऊली ज्ञानोबराय सहज शांत झाले. लक्षात आलं की मुदगल शास्त्री नावाची एक विद्वान व्यक्ती आहे, कर्मठ आहेत, पण त्यांची पत्नी ममताई प्रेम अत्यंत हृदयामध्ये भरलेलं आहे. मुलबाळ नसल्या कारणानं मलाच मुलगा मानते आणि रोज मला मधुकरी दिल्याशिवाय अन्नाचा कण आपल्या पोटात टाकत नाही.
त्या माऊलीनं माझा भाग बाजूला काढून ठेवला असेल. दुपारची वेळ आहे, पायाला चटके बसतायत, अंगाची लाई होते. ज्ञानोबराय झपझप पावले टाकत निघाले. पायाला चटके बसत होते, पण त्या वेदनांपेक्षा मुक्ताईच्या आर्तता अंतःकरणामध्ये पुन्हा पुन्हा चेतत होत होत्या. माऊली ज्ञानोबराय गेले आणि आर्ततेने आवाज दिला, ओम भवती भिक्षाम देई. आवाजही निघत नव्हता. संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावरती वासराच्या आशेनं जसं एखाद्या गायीनं गावाकडे पलायन करावं, तशा प्रकारानं त्या माऊलीनं कोरांनाचं भरलेलं ताट घेऊन उंबरट्यापर्यंत आली. उंबरट्यापर्यंत पोहोचत होती. तोच मुद्गल शास्त्रींनी आडवा हात लावला आणि बोलायला सुरुवात केली, मागे फिरा. बापाच्या घरून आणलेलं नाही, संन्याशाच्या मुलांवरती उधळतात. माझ्या मागे ही थेर चालतात का तुमची? अहो, झोळी रिकामी आहे. कोणी भिक्षा दिली नसेल, हेटाळणी होते. दुखावलीत हो मुलं, कैवार घेणारं कोणी नाहीये. झोळी रिकामी आहे, कोणीच दिले नसेल आणि आज आपण त्यांच्या वाट्याचं काढून ठेवले तर देऊ देत ना, नाही द्यायचा. अहो, आपल्याला मुलबाळ नाहीये म्हणून तुम्हाला वेदना संवेदना जाणवत नाही का हो? वात्सल्य ममता तुमच्या अंतःकरणात पाजळत नाही का हो? उजळत नाही का? तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? शहाणपण मला शिकवताय? अहो, आपण दाते आहोत, तो याचक आहे. दाता आणि याचकाचा धर्माधर्म मला शिकवू नका. मी जेवढं सांगतो ते करा. माघारी फिरा. स्वतःला जर पतिव्रता समजत असाल तर पातिव्रत्याचं पालन करा. ती माऊली माघारी फिरलं. तिच्या पायातल्या पैंजनाची किणकिण माऊली ज्ञानोबरायांच्या कानाचा कर्णभेद करत होती. माऊली ज्ञानोबरायांची नजर त्या माऊलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे होती. कधी ह्या माऊलीचं मन फिरेल, विद्रोह करेन आणि हातातली ताट माझ्या झोळीमध्ये रित करेल. ज्ञानोबराय त्या आशेवरती बसलेले होते, पण मुद्गल शास्त्रींचा पारा चढलेला होता. पहाडी आवाजात म्हणत होते, कशाला जगलात रे? जा की एकदाची आळंदी सोडून. उकिरडा केलाय आळंदीचा, धर्माचा वाटोळ केलाय. कशाला राहता इथे? जा कुठेतरी, नाहीतर इंद्रायणीत जीव तरी द्या. आपल्या कुठल्याही शब्दाचा प्रतिसाद ज्ञानोबरायांकडून येत नाही. माऊली ज्ञानोबराय उद्धटपणे तर वागत नाही ना. अहंकार दुखावला गेला. मुद्गल शास्त्री 4 पायऱ्या उतरून खाली आले. हाताला पकडलं, जोर जोरात हलवलं. माऊली ज्ञानोबराय भानावर आले. काय रे, एवढा अपमान केल्याच्या नंतर कुत्र्यानं सुद्धा गाव सोडावं एवढा अपमान तुझा केलाय, तरी इथेच उभा आहे. कुठून अंतर निर्लज्जपणा. भट, आजचे दिवस मधुकरी द्या. उद्यापासून हा ज्ञाना काळ तोंड घेऊन तुमच्या दरवाजात येणार नाही. नाही देणार. हवा तर उकिरड्यावर फेकेन, कुत्र्यानं टाकेन, पण तुझ्या उदरात जाऊ देणार नाही. कुत्र्याला टाकतात तशी कुत्र्याला म्हणून फेकून द्या हो. मातीतून उचलेल, इंद्रायणीच्या पाण्यानं धुईन आणि माझ्या भावंडांचं उदरभरण करेन. कुत्र्याला फेकतात तशी फेका. मातीत फेका, शेणात फेका. नाही देणार. चालता हो इथून. माऊली ज्ञानोबरायांनी पुन्हा एकदा अर्थात माझी भावंड उपवासी आहेत हो. नाही म्हणाल्यावर कळत नाही का रे? बापानं अशी थर केली, आईनं त्याला अनुमोदन दिलं आणि ही संतती आमच्याकडे ही विषवल्ली वाढण्यासाठी, आमचा कुळ नाश करण्यासाठी ठेवली आहे का? आई वडिलांना दोष दिल्यानंतर इवलस 11 वर्षाचं मुलग ज्ञानोबराय नावाचं आता विवेकावरती क्रोधानं अतिक्रमण केलेलं आहे. ज्ञानोबरायांनी 5 बोट एकत्र केली, 1 बोट वरती केलं आणि बोलायला सुरुवात केली. भाट, बोलायचं ते मला बोला. माझ्या आईला आणि बापाला दूषण देण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. एवढासा मुलगा बोट दाखवून बोलतोय. अहंकार पुन्हा दुखावला गेला आणि मुद्गल शास्त्रींनी माऊली ज्ञानोबरायांना बोलायला सुरुवात केली नाही, मारायला सुरुवात केली. वाटेल तसं मारू लागले. प्रचंड वेदना होत होत्या, पण कैवारी कुणी नाही म्हणून रडणं व्यक्त का करायचं? पण डोळ्यातल्या अश्रू थांबत नव्हते. अश्रू ओघळत होते, गालावरून आपल्या पायावरती येत होते. स्वतःच्याच अश्रूंनी स्वतःच्या पायाचा अभिषेक घालत होते. कुणाला सांगावं कोण कैवारी आहे? निघाले माघारी. इंद्रायणीच्या तीरावरती आले. सिद्धेश्वराकडे बघितलं. दगडाचा रे तू, तुला काय संवेदना? मूर्त स्वरूपामध्ये, निर्जीव स्वरूपामध्ये तुला काय आमचं कळणार आहे?
माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्यालाही तू बनवलाय आणि मलाही तू बनवला, मग स्वतःशीच का आंदोलन करतोयस? का हा भेदभाव? कुठून आणला रे हा वर्ण अवर्ण भेदभाव? बंद कर. नाही चल, तुझ्या समोर का मी व्यक्त होतोय? ज्ञानोबराय निघाले. मुक्ताई वाटच बघत होती. मुक्ताईला काय उत्तर द्यावं समजत नव्हतं. रीती झोळी गोळा केली, मुक्ताईच्या अंगावरती फेकली. मुक्ताईनं काय समजायचं ते समजून घेतलं. ज्ञानोबराय गेले, ताटी लावून बसले. इवलस लेकरू जाऊन बसलं. 7 वर्षाची मुक्ताई अंदाज घेऊन बाहेरूनच बोलू लागले. योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव भरून योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा. साहे अपराध जना, साहे अपराध जना. चारू पेशी हे रे नाद, रे रे नाद, रे नाद, रे नाद. दादा, योगी हा पवित्र मनाचा असतो. काहीच करायचं नाही, जसं होतं तसं ठेवा. योगी हा पवित्र मनाचा असतो. जगानं अपराध करायचे आणि आपण सहन करायचे. विश्वरागानं अग्नी झालं, आपण पाणी व्हावं. दादा, विश्वराग झाले वन्नी, संती सुखे वावे पाणी. हे रे ना दिले थोडा, हे रे ना, रे ना. संती सुखे वावे पाणी. हे रे ना, दादा, शब्दांच्या नादाला लागला असतो. शब्द नावाचा विषय फार कठीण असतो. महाभारत घडवलं शब्दानं, रामायण शब्दानंच घडलंय. शब्द घात करतात रे, पण याच शब्दांचं लेपन करून उत्तम प्रकारानं जगू शकतो. शब्द शास्त्रे झाले क्लेश, संती माना उपदेश, संती मानावा उपदेश. हे विश्व तुझंच रूप आहे. कपडा आहे कपडा, पण ह्या कपड्याला कपडा म्हणण्यासाठी कपड्याला जोडला जाणार जे सूत्र आहे ते ब्रह्म आहे. विश्वपट आहे, ब्रह्मदोरा. विश्वपट ब्रह्म तोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. तारू बाबा दालो जनय, लो जनरा रूप दालो जनय, लो जनरा रूप दालो जनय, रूप दालो जनय, रूप दालो जनय, लो जनरा रूप दालो जनय, लो जनरा रूप
सुख झाले वो साधन सुख झाले वो साधन साधन रे 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 बटियार सुख झाले वो साधन दरे नो रे दरे नो दरे नो रे नो जय जय वंदे सुख झाले वो साधन सुख झाले वो साधन सुख झाले वो साधन 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 केदार सुख झाले वो साधन साधन सुख झाले वो साधन 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 रे पिलो साधन रे ना सुख झाले वो साधन 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 गती धन 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 कथा तक धन धन धागड करता धागड करता धागड करता धागड करता धागड करता धागड हंत करता धागड करता धान दा देंदाना देंदा गंदेंदाना सुख झाले वो साधन साधन राना दा सुख झाले वो साधन राना रे दा दरना हे साधन साधन तेरे सुख झाले वो साधन साधन तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा संघर्षानंतर प्राप्त झालेली सत्ता माऊली ज्ञानोबरांच्या जीवनातली रूप पाहता लोचनी बघितला सुख झाले हो साजणी बुद्धीला सुख झालं आणि सर्वात महत्वाची उपलब्धी तो हा विठ्ठल तो हा माधव तो दूर होता म्हणजे द्वैतात होता आता अद्वैतात आला द्वैतातला आणि अद्वैतातला दोघांचा जो संबंध आहे एको थोडा कमी करा द्वैत आणि अद्वैत दोघांचं जे काही घुसळण सुरू आहे त्याच्या कल्पनेनं सुद्धा व्यक्त होण्यासाठी मनाची ताकद चालत नव्हती म्हणून माऊली ज्ञानोबराज सांगतात योगांना दुर्लभ आहे तो मी बघितला द्वैतातही बघितला आणि अद्वैतातही बघितला म्हणून पाहता पाहता विरोक्ती सुटते अभंगाचं योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी 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 योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी
देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव पाहता मना पाहता पाहता मना न पुरेसनी देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी पाहता द्वैतातला पाहता द्वैतातला आणि पाहता अद्वैतातला मन संभ्रमात पडलं आणि व्यक्त होण्यासाठी त्याचं सामर्थ्य संपलं. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माये देवांचा देव फिटला संदेह निमाले दुजे पण. फार खूप महत्वाचा विषय आहे आणि अभंग गणिताच्या पद्धतीनं सुटेल हीच अपेक्षा ठेवा. कारण काय होतं माहितीये का, नाव बघितलं का लोकांचं असं आता शिवाजी महाराज सांगतील बरं का, आता हिंदुस्थान पाकिस्तान सांगतील बरं का, पण ही नामदेवरायाची गादी आहे. या गादीवर मला तरी नाही आणि माझी पवित्र परंपरा आहे, प्रातस्मरणीय पूजनीय आदरणीय वैकुंठवासी वेद विद्या वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवारांचं अधिष्ठान आहे, ती परंपरा आहे. आणि हे व्यासपीठ जे आहे ना, मनोरंजनाचं साधन नाहीये, नारदाची गादी नाहीये, नामदेव महाराजांची गादी आहे. संघर्षातून प्राप्त झालेली सत्ता आहे. 3 विचारधारा ह्या व्यासपीठाला प्राप्त झालेल्या आहेत. एक नाथ संप्रदायाची विचारधारा, दुसरी विचारधारा आहे ती भागवत धर्माची, दोघांची विचारधारा एकत्र येऊन तिसरं जे रोपटं जन्माला आलं होतं त्यावेळेस त्याचं नाव वारकरी संप्रदाय. आणि वारकरी विचारांचा वारसदार असल्या कारणानं माझ्याकडून ती अपेक्षा करायची नाही. मी जर आईला सांभाळत नसेल तर आईचं कौतुक का तुमच्या समोर सांगावं? माझ्या दारात जर एक खुंटी नसेल तर मी तुम्हाला गाईचं का सांगावं? नाही, माझी ती पात्रता नाही, मी बोलू शकत नाही. आणि गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय आमचे अण्णा म्हणायचे की छत्रपती हा विषय कीर्तनातला असावा, कीर्तनाचा नसावा. म्हणून ती अपेक्षा माझ्याकडून करू नका. ठीक आहे, छत्रपती मी मांडतो पण एका विशिष्ट व्यासपीठाबरोबर. कारण छत्रपतीचं नाव घेण्या इतपत माझी वाणी शुद्ध नाही हे मी कबूल करतो. हीच माझी कमजोरी आहे, म्हणून ते नाही मांडायचं. आपलं काय अध्यात्मातलं अभंग सोडून मला कळत नाही जास्त काही. काय असेल अभंगावरतीच बोलण्याचा प्रयत्न करू. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माये देवांचा देव देखिला देखिला माये देवांचा देव फिटला संदेह निमाले दोषे पण. इथे द्विरोक्ती आलेली आहे. मी आता संसारला माझं कीर्तन होतं मागे, आता सोपन काका काळपांड्यांची कथा होती आणि वाजवायला जितेश उपराळे वगैरे ही मंडळी होती. मौजेची गोष्ट अशी आहे की मला करंट फ्लाईट मिळालं. पुण्याहून हैदराबादला गेलो, बराच वेळ जाणार होता म्हणून मी तिथे विमानतळावरती टाइमपास म्हणून एक पुस्तक खरेदी केलं. पुस्तकाचं नाव होतं दी फ्राईड्स फिलॉसॉफी. इंग्रजी पुस्तक आहे, गोड पुस्तक आहे, मिळालं तर जरूर वाचा. ते पुस्तक ज्यावेळेस मी हातात घेतलं तर तो फ्राईड्स म्हणजे पाश्चात्य संस्कृतीतला विचारवंत आहे, फिलॉसॉफर आहे, दार्शनिक आहे. त्याला कोणीतरी सांगितलं जीवाला सुख जर पाहिजे असेल तर या विश्वाच्या संसार मायेतून बाजूला निघ. दिवसभर संसाराच्या मायेतून बाजूला निघण्यासाठी तो प्रयत्न करायचा 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 आणि संध्याकाळ झाली की घरी जायचा. कसा प्रपंचातून बाजूला निघणार? एक दिवस असं झालं, 3 वर्षापर्यंत चाललं आणि 3 वर्षानंतर तो एका तळ्याकाठी बसलेला आहे. एक मरतुकडा कुत्रा आहे. थोड्या वेळानं खाली पडतोय, झडतोय, चालतोय, पडतोय, झडतोय, चालतोय. त्याला तहान लागलेली आहे. तो तळ्याजवळ आलं, पाणी दिसलं, अत्यानंद झाला. थोडस मुठभर मांसही वाढलं, ऊर्जा आली. त्यानं त्या कुत्र्यानं पाण्याकडे बघितलं. तोंड घालणार तोच पाण्यातून राखणदार कुत्रा त्याला दिसला.
यानं त्याच्यावर भुंकण्याचा प्रयत्न केला, तेही भुंकायचं. हे त्याच्याकडे जसं बघायचं ते ह्याच्याकडे जसं तसंच बघायचं. हा मागे सरकला की तोही मागे सरकायचा, हा पुढे गेला की तोही पुढे जायचा. शेवटी त्या कुत्र्यानं विचार केला की पाणी नाही प्यायलो तर मरणार आहे, आणि प्यायला गेलो तरी भांडून मरणार आहे, त्यापेक्षा जिंकू किंवा मरू. त्यानं पाण्यातल्या त्या कुत्र्यावरती उडी घेतली, झेप घेतली, आणि तब्बल 3 तास भांडण सुरू झालं दोघांचं. 3 तास एकमेकांशी लढत होते. वाटतंय का तुम्हाला? अहो, पाण्यात ज्या कुत्र्यावरती त्यानं उडी घेतली तो कुत्रा एका क्षणामध्ये याचा स्पर्श झाल्यानंतर नष्ट झाला. याचा अर्थ हे विश्व माझं स्वरूप आहे. आपण फक्त म्हणतोय की तू हिंदू, तू मुस्लिम, तू सिख, तू ईसाई, तू बौद्ध, तू जैन, तू कर्नाटकाचा, तू आंध्राचा, तू, हे आम्ही करतोय. तू आमच्या कुळाचा नाही, तू हे नाही, तू ते नाही, तू आमचा वंश असा, आमचा कुळ तसा, हे आम्ही करतो. पण खरं सांगू मी तुम्हाला, मानवी जीवनामध्ये ब्रह्मज्ञान करवून देणारी लोक फार कमी आहेत. कारण ब्रह्मज्ञान करवलं जात नाही, ते होत असतं. ब्रह्मदर्शन करवून देणारी खूप मंडळी आहे. ब्रह्मदर्शन तुम्ही सुद्धा करवून देऊ शकता. असं भर दुपारी एखाद्याच्या कानाखाली वाजवा, दिवसा चांदणे दिसतात, त्याला सांगायचं हेच ब्रह्म आहे. तो म्हणतो हो, कारण कधी न बघितलेली वस्तू दिसते ना ती. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रह्मदर्शन करवून देणारी मंडळी भ्रमदर्शन सुद्धा करू शकते. भ्रम आणि ब्रह्म दर्शन एवढी काही विशेष गोष्ट नाही हो. सगुणाचं काय, निर्गुणाचं काय, पण ज्ञान होणं गरजेचं आहे. नुसतं दर्शन करून तेवढ्यावरती थांबलं ना तर माणसाला अहंकार येतो. कारण योगी हा काय करत असतो, फक्त दर्शन करत असतो, त्याला ज्ञान होत नाही. कारण योग्याला अहंकार येत असतो. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. मग काय झालं माहितीये का? सोपं आहे का? अगदी मनुष्याला ज्या वेळेस खरं ज्ञान कळतं की ह्या विश्वातलं अंतिम सत्य काय, त्याला म्हणतात अयम आत्मा ब्रह्म. आत्म्याचं ज्ञान झालं की माझ्या शरीराला चालवतो तो आत्मा आहे, नाहीतर हे मातीचं आहे. जर दुसऱ्याचंही शरीर चालतंय तर त्याच्याही मध्ये तो वास्तव्य करत असला पाहिजे. यत्र धूम्र तत्र वन्नी तत्वमस्यादी महावाक्याचा बोध होतो. हे सर्व विश्वच ब्रह्म आहे. माऊली ज्ञानोबा आहेत तेच सांगतात, निमाले दुजे पण संदेह फिटला, मी त्याला समजत होतो पंढरीचा पांडुरंग परमात्मा, पण तो इथेच निघाला. पंढरीचा असणारा सगुण आणि इथून प्राप्त झालेला निर्गुण, देखिला माये देवांचा देव, फिटला संदेह निमाले दुजे पण. एकदा गोड प्रेमानं भजन करूया. गोड प्रेमानं सर्वांनी वरती हात करायचे आणि आता तुम्ही इफेक्ट द्यायचा. छान सर्वांनी टाळी वाजवायची. हात सर्वांनी वरती करा. काही मी जास्त त्रास दिला नाही ना तुम्हाला? हो मुक्ताबाई, मुक्ताबाई ज्ञानेशाची मुक्ताबाई, मुक्ताबाई, मुक्ताबाई ज्ञानेशाची मुक्ताबाई, मुक्ताबाई, मुक्ताबाई ज्ञानेशाची मुक्ताबाई, मुक्ताबाई, मुक्ताबाई ज्ञानेशाची मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, विश्वप्रसवा मुक्ताबाई, मुक्ताबाई, विश्वप्रसवा मुक्ताबाई, निवृत्तीची मुक्ताबाई, ज्ञानेशाची मुक्ताबाई, निवृत्तीची मुक्ताबाई, ज्ञानेशाची मुक्ताबाई, दयाची मुक्ताबाई, सोपानाची मुक्ताबाई, निवृत्तीची मुक्ताबाई, सोपानाची मुक्ताबाई, तुझी आई माझी आई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, तुझी आई माझी आई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, मुक्ताबाई, मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, मुक्ताबाई, मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
घुमाए विठोबार 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 विठोबार घुमाए ताली वाजवा विठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार घुमाए कुंडली कवरदार विठ्ठल देव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुनाथ महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज प्रभू श्री रामचंद्र विठोबार घुमाए विठोबार घुमाए बार घुमाए विठोबार घुमाए बार घुमाए विठोबार घुमाए बार घुमाए विठोबार घुमाए बार घुमाए बार घुमाए बार घुमाए बार घुमाए विठोबार घुमाए बार घुमाए बार घुमाए हरि विठोबार विठोबार हरि हरि विठोबार घुमाए हरि विठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार घुमाए हरि विठोबार घुमाए विठोबार अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी बाप रखुमा देवीवर खूण बाणली कैसी. अगदी अल्प वेळेत मी पहिल्यांदा शब्द दिला होता तुम्हाला की माऊली ज्ञानोबऱ्यांचं वाङ्मय 3 नावानं का प्रदर्शित झालं, का कोणी आक्षेप घेतला नाही. थोडा इफेक्ट कमी करा, इफेक्ट थोडा कमी करा. का माऊली ज्ञानोबऱ्यांचं वाङ्मय 3 नावाचं असेल. हरिभक्त परायण बोरुडे महाराज प्रश्नच विचारत नाहीत लोक. कसं विचारावं बुवाला, कसं विचारावं बुवाला. अरे एक श्वासाची किंमत जर हजारो कोटी रुपये खर्च करून होत नसेल तर तुमच्या जीवनातले 2 तास आम्ही जर घेत असू तर तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. 6 कोटी रुपये एका आयटम सॉंगचं घेणाऱ्या त्या नर्तिकेचं नृत्य पसंत पडलं नाही तर 200 रुपयाचा 28 दिवसाचा रिचार्ज करणारा तो टीव्ही वापरणारा टीव्ही धारक तो अंगठ्यानं म्हणतो चल नाही आवडत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जीवनातला अनमोल क्षण अनमोल वेळ हा सत्कारणी लागला पाहिजे. हे मनोरंजनाचं ठिकाण नाहीये. दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी आहे आमच्या खांद्यावर आणि आम्ही जर योग्य दिशा दिली नाही तर उपयोग नाही. माझे एक अमेरिकेचे मित्र आहेत, आज येणार होते खारघरला. ते आता सध्या मगाशी आला होता फोन त्यांचा. ते म्हणतात महाराज कीर्तन असं असावं, कीर्तनामध्ये अक्रस्ताळेपणा नसावा. कीर्तनाच्या माध्यमातून रक्त गरम करण्याचा प्रकार होऊ नये. किमान कीर्तनाच्या मंडपात 2 तास गेल्यानंतर त्या साऊथ मधल्या मंदिरासारखी शांती मिळावी. मनशांती घेऊन यावं. वैर भांडणं जबाबदारी घेऊन येऊ नये. जबाबदारी मुक्त होऊन यावं. ते कीर्तनात 2 तास बसल्यानंतर मनाला शांत वाटलं पाहिजे. कर्कश बोलून वगैरे याला कीर्तन म्हणत नाही. मी काही शिकवणारा नाही, पण माझ्या परंपरेचं जेवढं पाईकत्व आहे तेवढं मी बोलणार. म्हणून पहिला प्रश्न असा आहे की माऊली ज्ञानोबऱ्यांनी 3 नावानं वाङ्मय का लिहिलं. पहिली गोष्ट, माऊली ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या कितव्या वर्षी. चट उत्तर द्या. वयाच्या 16व. कन्फर्म. वयाच्या 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. तुम्हाला गणित सांगतो. माऊली ज्ञानोबऱ्यांचा जन्म, माऊली ज्ञानोबऱ्यांचा जन्म आहे इसवी सन 15 ऑगस्ट 1275. माऊली ज्ञानोबऱ्यांचा जन्म इसवी सन 15 ऑगस्ट 1275. गुरुवार होता, श्रावण महिना होता, रात्र होती. 15 ऑगस्ट 1275 ला माऊली ज्ञानोबऱ्यांचा जन्म झाला. ज्ञानेश्वरी लिखाण पूर्ण झालं. ती तिथी कोण सांगेल. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा दरे लेखकू जाहला. 1212 ला ज्ञानेश्वरी लिखाण पूर्ण झालं.
माऊली ज्ञानोबा यांचा जन्म 1275, इंग्रजी सन 1275 आणि मराठी शक 1212. 1212 पूर्ण झाली, याचा अर्थ 1212 अधिक 78. तुमच्याकडे 78 म्हणतात, पण 78 78. 1212 अधिक 78 बरोबर 1290. 1290 वजा 1275 बरोबर 15. वयाच्या 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. गुगल चेक करू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. 1275 म्हणजे माऊली ज्ञानोबांनी वयाच्या 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी पूर्ण केली. 6 महिने झाले होते. तेव्हापासून त्यांना मनात फक्त एवढंच वाटायचं की माझ्या पांडुरंगांना यावं, मला समाधिस्थ करावं. कधी येशील मनमोहना पाहण्या, भारत आपुला पुणा. राष्ट्रसंताचं वाक्य. ये ना बाबा ये, मला माझ्या भावंडांनी समाधिस्थ करावं म्हणून निवृत्ती दादाजवळ गाराणं मांडलं. निवृत्ती दादाजवळ गाराणं मांडत असताना, दादा झालंय माझं काम पूर्ण, निघावं का रे मी? निवृत्ती दादा विचार करतात, आता कुठे रमलोय रे, याला काय उत्तर देऊ मी? नाना चाललायस? हो, समाधिस्थ कर मला. माझं काही नाही रे, तुझ्या भावंडांकडे जा, ती लहान भावंड आहेत, मुक्ताला विचार, तिची अनुमती घे. मुक्ताईकडे ज्ञानदादा गेले आणि सांगायचं कसं म्हणून शब्द कसे उच्चारतात बघा. मुक्ता उपजेते नाशे नाशे ओ पुनरपि दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, आयास हो जाएगा राजा रंक फकीर. 9 भी मर गए, 10 भी मर गए, 1,84,000 33 कोटी देवता मर गए, पड गए कालक एक फाशी. मुक्ता इथे कोणीच राहायला आलं नाही. मुक्ताईनं सांगितलं, हे मला नको शिकवतो, हे मला नाही शिकवायचं. मुख्य मुद्द्याचं काय तेवढं बोल, कारण तू ज्या वेळेस कोप भवनात जातो त्यावेळेस तुझी समजूत काढण्याची ताकद ह्या विश्वात माझीच आहे. काय मुद्द्याचं ते बोल बरं. ज्ञानदादा सांगतात, सोळावं लागतंय, जायचं म्हणतोय. मुक्तानं सांगितलं, जायचं तर जा ना, तुझ्या वाचून काय अडलंय? मुक्ता एवढ्या कोरड्या भाषेत बोलू नको, थोडीशी मवाळ भाषा वापर. अरे मग जायचंच होतंस तर का 16 वर्षाची संगत केलीस रे? एक काम कर ना, जा तू जा, तुला मी अडवणार नाही, पण 2 वर्षाच्या नंतर जा रे. मुक्ताईनं 2च वर्ष का मागितली? 200 वर्ष 2000 वर्ष मागितली असते तर आम्ही बघितलं नसतं का माऊली ज्ञानोबांना? 2 का वर्ष मागितली याची कारण सांगतो तुम्हाला. ज्ञानोबा राणी जर त्यावेळेस 15व्या वर्षी मुक्ताईला 2 वर्ष दिले, तर ज्ञानोबा राय 15 वर्षाचे आहेत, त्यावेळेस मुक्ताई किती वर्षाचे आहे? गणित करा. 11 वर्ष. 11 वर्षाच्या मुक्ताईनं 2च वर्ष का मागितलीत? मुक्ताई म्हणते की आज तू आमची आई आहेस, अजून 2 वर्षानं मातृत्वाचा अधिकार मला प्राप्त होणार आहे. वयाच्या 13व्या वर्षी मुलीला पहिला मासिक धर्म येत असतो. पहिला मासिक धर्म आला की ती प्रजनन क्षमतेसाठी तयार होते या निसर्गाच्या नियमानुसार. म्हणून शास्त्र असं सांगतंय, मुक्ताईला माहिती होतं, म्हणून 2 वर्ष थांब, त्यावेळेस मीच आई होण्याची पात्रता माझ्यामध्ये येईल. अर्थातच हे फिजिकली आई होणं वगैरे नाही, मातृत्वाचा अधिकार, मातृत्वाची प्रगल्भता माझ्यामध्ये येईल. 2 वर्षच थांब. सोपान काकानं सांगितलं, मी काय केलं बरं, चल तुलाही 2 वर्ष. दोघांसाठी 4 वर्ष दिली आणि मग त्यानंतर निवृत्ती दादाला सांगितलं, त्यांना 4 वर्ष दिलेत. 16 आणि 4 20. आता 20 वर्षानंतर तर मी जाऊ शकतो ना. अरे आमच्यासाठीच काय, विश्वासाठीच का जगतोय? स्वतःसाठी जग रे बाबा. मग स्वतःसाठी माऊली ज्ञानोबांनी 2 वर्ष दिली. ऐका, पहिल्यांदा माऊली ज्ञानोबा यांनी जी 16 वर्षाचं आयुष्य समर्पित केलं ते फक्त ज्ञानेश्वरी पर्यंत आहे. म्हणून ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमदि प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. निवृत्तीदासू, निवृत्तीचा दास म्हणून आपली 16 वर्ष निवृत्ती दादाला समर्पित केली.
2 वर्ष माऊली ज्ञानोबा स्वतःसाठी जे जगले ते स्वतःच नाव लावून त्यांनी वाङ्मय निर्माण केलं. ज्ञानदेव म्हणे, बरोबर. आता बाप रखुमादेवीवरून शब्द असा आहे की मुलानं बापाचं एकेरी उच्चार करू नये, म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात बाप. विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी गोत्र पंच प्रवरान्वित वत्सा माध्यंदिन शाखा आणि यजुर्वेदी देशस्थ. विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी नाव घ्यायचं नाही ना. बाप रखुमा आई आणि रखुमा देवीवर पांडुरंग परमात्मा, आणि देवी म्हणजे पांडुरंग परमात्म्याची पत्नी. देवतांच्या देवितेच्या कृपेनं माझ्या आई वडिलांचं दातृत्व पूर्ण करत असताना जेवढा कालखंड मी व्यतीत केला माझ्या भावंडांच्या संगोपनासाठी, माझ्या लहान भावंडांची जबाबदारी घेऊन पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या कृपेनं आई वडिलांचं दातृत्व पूर्ण करू शकलो. म्हणून बाप रखुमा देवीवरून माऊली ज्ञानोबा सांगतात ह्याच कालखंडामध्ये मला ही सेवा समर्पित करायला मिळाली, आणि मी हे सगळं माझं जीवन, माझ्या जीवनामध्ये सत्ता प्राप्त करण्यासाठी जो संघर्ष केला त्या संघर्षाची ही उपरती आहे. एक विनंती आहे, ते उपरणं कुठं ठेवलं? त्या माऊलीचं फार प्रेमानं आणून दिलं त्यांनी. ते कीर्तनात त्यांचं चित्त लागत नव्हतं. बरं, ते नाही तिकडे ठेवलं. ते म्हणे मी प्रेमानं आणून दिलंय, आणि ते म्हणशील बघा इथंच राहिलं, घेऊन जाईल मी, राहू द्या.